नमस्कार. मी राकेश कांबळे, इंदापूर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की पुणे जिल्हा परिषद निवडणूक चा प्रचार काल संपला आणि या प्रचाराची सांगता झाल्यानंतर निवडणूक आयोगामार्फत त्यांची टीम कामाला लागली आणि इंदापूर तालुक्यामध्ये जे जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 16 गण या निवडणुकीसाठी उमेदवार उभा आहेत आणि उद्याच्या त्याचं मतदान होणार आहे. मग त्या मतदानाची काय तयारी आज झालेली आहे ते आपण बावड्यात या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. बावड्यामध्ये आज झोनल अधिकारी श्री शेंडे साहेब आणि त्यांचे सहकारी तलाठी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून मतदारांना ही माहिती सोयीस्कर होईल की उद्या कशा प्रकारचं मतदान पार पडणार आहे आणि ही बेसिक माहिती आपण मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. उद्याच्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय. तर आम्हाला सांगा किंवा मतदारांच्या माहितीसाठी सांगा की बावडा हे मोठं गाव आहे तालुक्यातलं आणि बावड्यामध्ये साधारण किती बूथ आहे? बावडा जिल्हा परिषद गट 73 असून बावडा गण क्रमांक 145 आहे. या बावडा 145 गणामध्ये बावडा गावठाणामध्ये एकूण केंद्र 14 आहे. या 14 केंद्रामध्ये एकूण 10,024 मतदार आहेत. प्रत्येक केंद्रावरती 4 असे प्रत्येकी 70 कर्मचारी जिल्हा परिषदेचे विविध सरकारी कामकाजासाठी नेमणूक केलेले आहे आणि ते पोलिंग पार्ट्या येऊन केंद्रावरती स्थिर झालेले आहेत आता सध्या. आणि सर्व वातावरण एकदम चांगलं केलेलं आहे. ग्रामपंचायतने चांगली सोय केलेली आहे. तलाठी भाऊसाहेब यांनी सर्व स्वच्छता करून केंद्र ही सगळी व्यवस्थित करून ठेवलेली असून एकदम परिसर सुसुंदर करून ठेवलेला आहे. आता 14 केंद्र आहेत असं म्हणताय, तर ही 14 केंद्र का वाढली आणि या 14 केंद्रांवर किती बॅलेट मशीन आलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय काय उपाय योजना केलेल्या आहेत? 14 केंद्रावरती पूर्वी असं होतं की 1200च्या पुढचं जी मतदार आहे संख्या आहे, ते 1200च्या पुढं संख्या गेल्याच्या नंतर त्या केंद्राचं 2 विभागणी करून समसमान केलेलं आहे. त्यामुळं केंद्र विधान परिषदेच्या तुलनेत आता सध्या केंद्र वाढलेले आहे. प्रत्येक केंद्रावरती एक बॅलेट मशीन आणि कंट्रोल युनिट एक आहे आणि एकाच बॅलेटवरती मतपत्रिका बसलेल्या असल्यामुळे बॅलेट युनिट वाढवण्याची आता गरज पडलेली आहे. त्यामुळे एकच बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट असे 14 केंद्रावरती 14 मशीन आलेले आहेत. आता तुम्ही म्हणला विधान परिषद का विधानसभा? विधानसभेच्या प्रमाणे केंद्र वाढलेले आहे. अच्छा बावडा. अच्छा. आता याच्यामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी किती असणार आहेत साधारण एका बूथवरती? एका बूथवरती उमेदवाराचे प्रतिनिधी एक पोलिंग एजंट म्हणून जे मतदार प्रतिनिधी असतात ते आतमध्ये एक बसतात आणि बाहेर एक असतात, जेणेकरून त्यांना वॉशरूमलाही जायचं असेल तर ते येऊन बसतात आणि पूर्वीचे जे आतमध्ये आहेत ते बाहेर जातात. अच्छा. आता जे कर्मचारी इथं ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांची काय सुविधा असणार आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना मतदान शांततेत प्रक्रिया पार पाडण्यासाठी, जेणेकरून हे मतदान सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पार पडणार आहे, तर या दरम्यान कशी परिस्थिती असणार आहे? कर्मचाऱ्यांना सर्व सोयी सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पाण्याची, पिण्याची, पाण्याची, आंघोळीची सर्व सोय झालेली आहे. झोपण्याची, ह्याची लाईटची पूर्ण व्यवस्था ग्रामपंचायत सर्कल भाऊसाहेब यांनी केलेली आहे. सुरक्षेच्या व्यवस्थेवरनं किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं असं समजलं जातं की बावडा हे पहिल्यापासून संवेदनशील हे बूथ मानलं जातं किंवा हे विभाग मानलं जातं, अशी शासनाची माहिती आहे. तर या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीनं किंवा मतदान शांततेत पार पाडावं यासाठी आपण काय उपाय केले? गेले 2 लोकसभा, एक लोकसभा आणि एक विधानसभा मतदार झालं, त्याच्यामध्ये कुठल्याही गोंधळ गडबड झाले नाही आणि सध्या सुद्धा होणार नाही. आणि तसं काय वाटलं तर पोलीस कॉन्स्टेबल ही सर्व व्यवस्था करून दिलेली आहे. आता काल एक भाजपच्या वतीनं पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये प्रदीप गारटकरांनी असं सांगितलं की या इंदापूर तालुक्यामध्ये 22,000 मतदान हे बोगस झालेलं आहे आणि हे असं जर बोगस मतदान जर दिसून आलं, तर घडून आलं, तर याच्यामध्ये काही अनुचित प्रकार घडू शकतो आणि काही अनुचित प्रकार घडला किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित अधिकारी किंवा ते कोण बोगस मतदार येणार आहेत ते जबाबदार असतील. मतदान करतेवेळेसच मतदाराचं ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मतदार करून दिलं जाणार नाही. त्यामुळे बोगस व्हायचा काही विषय येणार नाही. त्यांचं दुसरं एक असं म्हणणं होतं की इंदापूर तालुक्याला जे तालुके लागून आहेत, समजा सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस असेल किंवा माढा तालुका असेल, बारामती तालुका असेल, दौंड तालुका असेल, या तालुक्यातली जी गावं आहेत त्या गावातल्या काही लोकांचे
हितसंबंध असणारे या तालुक्यामध्ये त्या लोकांचे मतदार यादीत नावं घुसवण्यात आलेले आहेत. तर असं काय प्रकार आहे का, यात काय तथ्य आहे का, असं वाटतंय का आपल्याला? त्याबद्दल मला सांगता येईल नाही. सांगता येणार नाही आपल्याला. बरं. आता आपल्याकडे उद्याच्याला हे मतदान प्रक्रिया पार पडते, तर इथं सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची किती लोक तैनात करण्यात आली? प्रत्येक केंद्रावरती सेपरेट एक पोलीस आहे आणि वादर परिसरामध्ये बाहेर 100 मीटरवरती पण पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. आता बावड्याला लागून बऱ्याच वाड्या वस्त्या आहेत. ह्याच्यामध्ये बावड्यात किती बूथ आहेत आणि बावड्याच्या बाहेर किती बूथ आहेत? बावडा गावठाणामध्ये 11 बूथ आहेत. आगलावे वस्ती एक केंद्र आहे, 12वा फाटा एक केंद्र आहे आणि पाटील वस्ती या ठिकाणी एक केंद्र, असे 14 केंद्र बावडा ग्रामपंचायतमध्ये आहे. अच्छा. आता जे बॅलेट मशीन आहेत ते एकूण बॅलेट मशीन किती असणार आहेत? एकूण बॅलेट मशीन प्रत्येक केंद्रावरती एक एक आहे, अशा 14 मशीन आहे. अच्छा, म्हणजे जिल्हा परिषदेला वेगळी आणि पंचायत समितीला वेगळी अशी जिल्हा असणार? परिषदेला आणि पंचायत समितीला दोन्ही बॅलेट पेपर कंट्रोल युनिट दोन्ही एकच आहेत. हां. बॅलेट युनिटवरती दोन्ही मतपत्रिका चिटकवलेली आहेत. अच्छा. जिल्हा परिषदची पण आहे आणि पंचायत समितीची पण आहे. जिल्हा परिषदची पांढऱ्या कलरची मतपत्रिका आहे आणि गुलाबी कलरची पंचायत समिती गणाची आहे. म्हणजे मतदारांना मतदारांना हां. एकाच वेळेस 2 मतदान केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. पूर्ण होणार नाही. एक बॅलेट सोडल्याच्या नंतर एका मतदाराला 2 मतदान केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणजे एकंदरीत जे मतदारांना वाटत होतं 2 बॅलेट मशीन असतील, पण बॅलेट मशीन एकच आहे. बॅलेट मशीन एकच आहे. हा, जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची नावं वरती असतील, त्याचे बटन वरती असतील आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची नावं आणि बटन खाली असतील. खाली असते. आणि दोन्ही मतदान झाल्याशिवाय दोन्ही मतदान झाल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्या मतदाराचं. अच्छा, म्हणजे एकंदरीत संपूर्ण वातावरण ढवळून गेलेलं असताना ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चांगली तयारी केलेली आहे. आणि आपल्याला आम्ही सुद्धा बघितलं, एक पाहणी केली असताना की चांगल्या प्रकारची तयारी, जो मंडप आहे, मंडप पण प्रशस्त प्रकारे टाकलेला आहे. हो. तर ग्रामपंचायतीने पण चांगलं सहकार्य केलं का तुम्हाला? ग्रामपंचायतीने एकदम चांगलं सहकार्य केलं. परिसर हे सगळं स्वच्छ करून, जो मुरुम ही भरायचा होता तो रोलिंग ही करून घेतलं. अच्छा. आता शेवटचा एक प्रश्न, की तुम्ही या सगळ्याच्या दृष्टीनं मतदारांनी मतदानाला आलं पाहिजे आणि ही जनजागृती झाली पाहिजे, कारण मतदार हा येत नसतो मतदानाला काय कारण असतं, पण उद्याच्याला शासनानं काय सुट्टी वगैरे जाहीर केली असं आहे का? उद्याची सुट्टीच आहे, कारण मतदाना दिवशी सुट्टीच राहते, कारण बाजार हे जो असतो तो पण बंद ठेवलेला आहे. बरं. आणि BLOनी चांगलं कामकाज केलेलं आहे, त्यामुळे 100% मतदान होईल. अच्छा. मतदारांनी बूथपर्यंत येऊन मतदान केलं पाहिजे, कारण नेहमी प्रचारात सांगितलं जातं की जो लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे मतदार, त्या मतदारानं जर मतदान केलं तर चांगल्या प्रकारची लोकशाही घडवण्याला एक हातभार लागतो. हो, बरोबर. हां. आणि मतदान उद्याच्याला 100% व्यवस्थित आणि सुरक्षित, सुस्थितीत आणि वेळेत पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो. अच्छा. एकूण मतदान किती, परत एकदा सांगा मतदारांना आपल्या? 10,024 मतदान आहे इथे 14 केंद्रामध्ये. 14 केंद्रांमध्ये. ठीक. आपण पाहिलं की जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं झोनल अधिकारी बावड्याचे श्री शेंडे सर यांनी आपल्याला मतदानाच्या प्रक्रियेबद्दल आणि एकंदरीत मतदान केंद्रावरच्या जे तयारीबद्दल आपल्याला असं सखोल सांगितलेलं असून उद्याच्या 7 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडणार आहे, अशी त्यांच्याकडूनही ग्वाही देण्यात आली आहे. आणि इथं अतिशय चांगल्या प्रकारचा पोलिसांचा असा बंदोबस्त तैनात करण्यात आहे, त्याच्यामुळं बोगस मतदान होण्याचा सुद्धा इथं संधी खूपच कमी आहे किंवा होणारच नाही, अशा प्रकारची सुद्धा त्यांनी आश्वस्त सगळ्या मतदारांना केलेलं आहे. आणि या भागातील सर्व मतदारांनी बाहेर पडून एक सशक्त लोकशाही घडवण्यासाठी उद्याच्या 7 तारखेला मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी, एवढी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. मी राकेश कांबळे, इंदापूर टाइम्ससाठी बावडा.